आरव, प्रत्येक गोष्टीची मस्करी करणं कितपत योग्य आहे? यू आर नॉट अ किड नाव. बिहेव लाईक अ मॅच्युअर्ड पर्सन. कारमध्ये बसल्या बसल्या अग्नेयची आरववर फायरिंग सुरू झालेली. तरी बरं सिया दोघांच्या मधात बसलेली म्हणून. नाहीतर आज आरवने अग्नेयची खाल्लीच असती. त्याचा आजची सोबतची तू मेमे तो नेहमी इग्नोर करायचा. पण आरवची आजोबांसोबतची मस्करी अग्नेयाला अजिबात आवडली नव्हती. भलेही आजोबांनीही ही गोष्ट मस्करीत घेऊन सोडून दिलेली, पण तरी इथे अग्निदेवतांचा अग्नी भडकला होता. अहो, बस झालं ना आता. त्याने फक्त मस्करी केली होती. कोणता गुन्हा नाही जे तुम्ही त्याला सुळावर चढवायला निघालाय. आणि आजोबांनीही वाईट वाटून नाही घेतलं, तरी तुम्हीच का उगाच भडकत आहात? अरे, तरी म्हटलं अग्नेय हिच्या गुणाच्या बाळाला बोलतोय म्हटल्यावर त्याची मदर इंडिया शांत कशी बसली बरं? जाना, नॉट नाव, ओके? प्रत्येक टाइमला त्याला डिफेन्स करणं बंद कर. जे रॉंग आहे ते रॉंगच आहे. अग्नेयचा आवाज सियाशी बोलताना भलेही हलका सॉफ्ट झालेला, तरी त्यातही एक जरब होती. सिया, अग्नेय बरोबर बोलतोय. आरवचं प्रत्येक गोष्टीत मस्करी करणं खरंच योग्य नाही आहे. त्याच्या मस्करीने कोणाला हर्टही होऊ शकतं. कुणालनेही पुढच्या सीटवरून मागे वळून सियाकडे पाहिलं. तशी आरवची सियाच्या हातावरची पकड आपोआप घट्ट झाली. कुणाल रॉकीच्या बाजूला पुढे बसलेला. आज अग्नियाला त्याच्या जानासोबत जायचं होतं, पण पूर्ण वरातच त्याच्या गाडीत येऊन बसलेली. कुणालचं ऐकून इथे सियाच्या कपाळावर आट्या पडल्या ना. कुणालदा, माझ्या आरूचा स्वभाव जे ओळखतात ना, ते त्याच्या मस्करीने कधीच हर्ट नाही होत. आणि मुळात तो कोणाला हर्ट होईल अशी मस्करी करतच नाही. तो अवखळ आहे, आगाऊ आणि मस्तीखोरही आहे, पण उद्धट आणि उर्मट नाही. त्यामुळे उगाच त्याला कोणी धारेवर धरलेलं मलाही आवडणार नाही. सियाने शेवटचं वाक्य बोलताना तिच्या रागीट नजरेचा कटाक्ष अग्नेयावर टाकला. पण इकडे तिने पुन्हा दा म्हटल्यावर कुणालचं तोंड बघण्यासारखं झालं ना. ती तर जणू त्याच्या जखमेवर अगदी शांततेत मीठ चोळत होती. अजून इज्जतीचे वाभाडे निघायच्या आधी कुणालने तर पुढेच बघून घेतलं. उगाच ही बया इथेच रक्षाबंधन सुरू करायची. त्याला भीतीच वाटली. जाना, तू? अग्नेय परत सियाला आरववरून टोकायला जाणार. इथोच आरवनेच आता वैतागून ह्याच्या भांडणात उडी मारली. काय करणार? एवढासा विषय आता महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर पोहोचल्यासारखं वाटत होतं त्याला. भाई, प्लीज, उगाच माझ्यावरून तुम्ही दोघं भांडण नका करू यार. तुम्हाला भांडताना बघून मलाच वाईट वाटतंय. भाई, तुला माझी चूक वाटतीये ना, तर मी हवे तर इव्हिनिंगला पुन्हा आजोबांची माफी मागतो. पण प्लीज आता हा टॉपिक इथे स्टॉप करा. आरवला तर कुठे दुर्बुद्धी सुचली आणि आपण ती पंचलाईन आजोबांसाठी वापरली असं झालेलं. आरू, मी नाही तर तुझे भाईच भांडत आहेत. त्यांना काय माझ्याशी भांडायला फक्त एकच कारण हवे असतं. आणि एकदा का कारण भेटलं तर मग काय नजरेचे गोळे बरसवायला सुरू करतात. सियाने शांत बसता बसताही शेवटचा का असेना त्यातही अग्नेयवर पुरेपूर राग काढून घेतला. पण आता मात्र अग्नेयने कसा बसा त्याचा राग दाबून चेहरा खिडकी बाहेर फिरवला. या मुलीला भांडायला जोर आला असला तरी त्याच्यात तिच्याशी भांडायची तेवढी ताकद नव्हती. म्हणून त्या बिचाऱ्याने मौन व्रत घेणं पसंत केलं. आणि तो शांत बसल्यावर आपलं ध्यान किती एकटच भांडणार होतं ना. म्हणून तीही मग आरवशी बोलण्यात गुंतून गेली. अग्नेयने हळूच तिरक्या नजरेने त्या दोघांकडे बघितलं. सिया त्याच्या हातात हात गुंफून त्याला बाहेर काहीतरी दाखवत होती. त्यावर तोही तिला काहीतरी सांगत हसत होता. त्या दोघांचं आपलं जग होतं.
ज्यात ती दोघं खुश होती. अग्नेयचा राग तर त्या दोघांच्या ओठांवरचं ते सोज्वळ हसू बघून गायबच झाला. त्याचा जीव होती ती दोघं. मग असा कितीसा टाइम तो त्याचा राग धरून राहणार होता ना. कार ऑफिसला पोहोचताच सगळे आपापल्या सेक्टरकडे निघून गेले. सगळ्यांचं डोकं आता भणभणत असल्याने कोणीच कोणाशी बोलायला गेलं नाही. पूर्ण दिवस तर ज्याचा त्याचा कामात गेला. अग्नी राघवेंद्रच्या बॉडीचं काय करायचं आहे? अजून श्वास चालू आहेत त्याचे, पण तो कम्प्लीट पॅरलाइज झाला आहे. बोलणं तर दूर, साहेब कोणाला ओळखणंही आता शक्य नाही. त्या मुलींनी त्याचे इतके मजे लुटलेत की रिकव्हरी चान्सेस 10% नाही आहेत. विष्णू आणि अग्नेय संध्याकाळची कॉफी घेत त्याच्या केबिन मध्ये बोलत बसले होते. त्याला त्याच्या फॅमिली पर्यंत पोहोचव. आता मेलेल्याला मारण्यात काय अर्थ आहे ना. अग्नेय त्याच्या सिगारचा कश घेत कॉफीचा कप उचलणार, तोच त्याचा फोन वाजला. त्याच्यावर मिस्टर जॉन्सनचा कॉल बघून त्याने तो उचलून कानाला लावायला समोरून काहीतरी बोलणं झालं आणि ते अग्नेयच्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या जाऊन त्याचे डोळेही क्षणात लाल झाले. तसा इथे विष्णू अलर्ट झाला ना. अग्नेयच्या चेहऱ्यावरचे बदललेले एक्सप्रेशन सांगत होते की काहीतरी खूप मोठं झालंय म्हणून. मिस्टर जॉन्सन्स, जस्ट गिव्ह मी सम टाइम, आय लेट यू नो ऑल थिंग्स. अग्नेयच्या त्या एका वाक्यावर समोरून फोन कट झाला, पण त्याच्या पुढच्या सेकंदालाच त्या फोनला आहुती मिळाली होती. अग्नी, त्याची ती इन्स्टंट रिॲक्शन बघून विष्णूही धाडकन उभा झाला, कारण समोर अग्निदेव अचानक भयानकरित्या त्यांच्या मूळ रूपात आले होते. विष्णू, कॉल दी रॉकी. अग्नेयच्या त्या गंभीर मुद्रेला बघून विष्णूने तर पुढच्या सेकंदालाच त्या कालकेयला त्याच्या समोर हजर केलेलं. कोण बाबा या राक्षसाचा राग ओढवून घेईल ना. त्यापेक्षा त्याची शिकारच विष्णूने त्याच्या समोर हजर केली. घे बाबा, आता या रॉकीच्या डोक्यावर काय तांडव करायचा तो करून घे. असेच काहीसे भाव होते त्याच्या थोबड्यावर. बॉस, पण आता समोरचा राक्षस पूर्णतः दानवी अवतारात आलेला बघून इथे रॉकीची हवा पूर्णतः टाईट झाली ना. कारण त्या दोघांनाही अग्नेयच्या रागाची पूर्ण कल्पना होती. रॉकी, आरव कुठे आहे? अग्नेयचा थेट प्रश्न रॉकीच्या मेंदूला धडकून जाताच आत्ता मात्र रॉकीच्या मेंदूला मुंग्या यायची वेळ आलेली. भीतीने त्याचा घसा तर कोरडा पडला. जी भीती होती तेच झालेलं. बॉस, ते बाबा. रॉकीला त्याला आता काय आणि कसं उत्तर द्यायचं तेच कळेना. अरे बाबा, तू पुढे बोल रे, नाही तर हा माणूस पेटला ना तर पहिला तुलाच उडवायचा. विष्णूने पटकन रॉकीला पुढे बोलायला ढकललं, कारण अग्नीची रागेट आणि पेटलेली नजर बघून त्याला हा माणूस रॉकीलाच पहिलं ठोकतो की काय असंच वाटून गेलं. बॉस, ते बाबा तर मेन्शनवर गेले. त्यांचं डोकं खूप दुखत होतं, म्हणून मग रॉकी सांगताच मध्येच थांबलेला बघून इथे अग्नेयचा जबडा खट्ट आवळला गेला. अरे कालू, तुझे शब्द मध्ये घशात अडकतायत का? तर ये, इकडे ये. तुझ्या पाठीत एकच बुक्का ठेवून देतो, म्हणजे सगळं एकदमच बाहेर येईल. उगाच सस्पेन्स क्रिएट करत त्या सनकीच्या डोक्याचा पारा का वाढवतोय? साल्या, स्वतः तर शहीद होशीलच, पण त्याचा पारा त्याची सनक पार करून गेला तर तो मलाही ठेवणार नाही. विष्णूही आता रॉकीवर दात ओठ चावत त्याच्या बाजूला आला. कोणाला विचारून तो रिटर्न गेला. त्याची आज मिस्टर जॉन्सन सोबत मीटिंग होती हे तो विसरला का? अग्नीचा राग आता वाढत चाललेला. त्याला आरवचा ह्या क्षणी इतका राग आलेला की जर आरव आता त्याच्या समोर असता
तर त्याने त्यालाही उडवताना क्षणभरही विचार केला नसता. बॉस ते बाबांना माहीत होतं म्हणून ते जातही नव्हते, पण त्यांना बरं वाटत नव्हतं म्हणून रॉकीने आता अर्धवट वाक्य बोलून मानच खाली घातली. म्हणजे बाबा, तुला राग आला असेल तर तू माझं मुंडकं उडव, पण मी काय तुला पुढे सांगणार नाही, असाच अर्थ होता रॉकीच्या वागण्यामागे. रॉकी, आरवला जानाने पाठवलं, राईट? अग्नियचा जबडा अतीव रागाने इतका आवडला गेलेला की ते दात तुटायच्याच मार्गावर पोहोचलेले. घे बाबा, तू विसरला का? तो तुझा बॉस आहे ते. भले तो त्याच्या केबिन मध्ये बसला असला तरी कुठे मांजर डोळे झाकून दूध पितीये हे त्याला बसल्या जागी समजत होतं. बॉस, खरंच बाबांचं डोकं दुखत होतं म्हणून बेबीने त्यांना पाठवून दिलं. त्याला समजलंय म्हटल्यावर आता शांत राहण्यात काय उपयोग ना. पण तरी सियाचं नाव घेताना इथे रॉकीची जीभ अडखळली. कारण कामाच्या बाबतीत अग्निय किती सनकी आहे हे त्याला माहीत होतं. पण आता सियाचं नाव येताच विष्णूनेही भीतीने आवंडा गिळला. अरे देवा, आता हिला कसं वाचवू मी? मुळात हा जीव शांत का नाही बसू शकत? रॉकीला तर त्याच्या बहिणीचं भवितव्य धोक्यात दिसायला लागलेलं. हाऊ डेअर शी? त्याची इतकी इम्पॉर्टंट मीटिंग असताना ती त्याला घरी पाठवूच कशी शकते? सियाला बडबडत अग्नी आता रागातच त्याचा फोन शोधू लागला. पण रागात या माणसाच्या डोक्यावर परिणाम झाला वाटतं. म्हणजे मगाशी यानेच तर तो फोन फोडला. ही गोष्ट ह्याच्या मेंदूच्या डिस्क मधून डिलीट झाली का? अग्नी, इट्स ओके बडी. आपण मिस्टर जॉन्सनशी बोलून घेऊ. इट्स नॉट अ बिग थिंग. अग्नेय ब्लास्ट व्हायच्या आधीच विष्णू पुढे येत त्याला शांत करू पाहतो. विष्णू, जस्ट शट अप, ओके? हा किती मोठा प्रोजेक्ट आहे माहित आहे ना तुला? हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी मागचे 3 वर्ष मेहनत केलेली मी, आणि राघवेंद्र नंतर तर हा पूर्ण प्रोजेक्ट आपल्याच हातात आलाय. या एका प्रोजेक्टमुळे कंपनीला आणि एम्प्लॉईजला किती प्रॉफिट होणार आहे हे सगळं माहीत असतानाही मी असाच शांत बसू का? आज खरंच आरवने हद्द पार केलीये. त्याला त्याच्या रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीवच नाही. आणि कोणामुळे तो इतका डोक्यावर चढलाय तर त्याच्या या सो कॉल्ड वहिनीमुळे. तिच्याचमुळे इतका शेफारलाय तो. रॉकी, त्याला आत्ताच्या आत्ता कॉल करून मीटिंगला पोहोचायला सांग. आय डोंट वॉन्ट एनी एक्सक्यूज. अग्नियच्या ऑर्डर मिळताच रॉकीने निराश होत एक नजर विष्णूकडे पाहिलं. पण आत्ता अग्नीला समजावणं शक्य नसल्याने त्याने नाईलाजाने रॉकीला फोन करायचा इशारा केला. रॉकीने आरवला फोन लावायला पुढच्या सेकंदालाच सिया आरवचा फोन घेऊन केबिन मध्ये आली आणि तिला परत चुकीच्या टाइमला टपकलेलं बघून इथे विष्णू आणि रॉकीला तिचंच डोकं कुठे फोडू असं झालं. म्हणजे इथे ही दोघं तिला या आगीच्या रागापासून लांब ठेवतायत. तिथे ही बाया स्वतःच आगीत उडी मारायला आलीये. आता कायच बोलणार होते ना ते तिला. चिकू दादा, तू आरवला फोन करतोय? अरे त्याला तर मी मेन्शनवर पाठवलंय. त्याचं डोकं दुखत होतं ना म्हणून. आणि उगाच त्याला ऑफिसच्या कॉल्सचा डिस्टर्ब नको म्हणून त्याचा फोन माझ्याकडे ठेवून घेतला. पण यावर कोणा मिस्टर जॉन्सनचा सारखा फोन येतोय म्हणून मी ह्यांना द्यायला आलेली की तुम्ही त्यांच्याशी बोलून. सियाचं लक्ष बोलता बोलता जसं अग्नेयवर गेलं तसं त्या लेकराचा आवाज अगदीच घशात विरला ना. कारण समोर तिला पेटलेल्या आगीचा भडका स्पष्ट दिसत होता. अहो, त्याला इतकं भडकून लाल भडक झालेलं बघून सियाला त्याची भीतीच वाटली. त्याचा राग त्याच्या चेहऱ्यावर इतका उतरला होता की त्याची कानशिलेही
रागात लाल भडक पडली होती. कोणाला विचारून तू आरवला मेन्शनवर पाठवलं? तुला काही कल्पना तरी आहे का आज त्याची किती महत्वाची मीटिंग होती ते, आणि तो प्रोजेक्ट कंपनीसाठी किती जास्त इम्पॉर्टंट आहे ते. अग्नेयचे श्वास आता राग दाबून धरल्याने कमालीचे फुलून आलेले. पण त्याला इतकं रागात बघून इथे सियाचं अंग भीतीने कापायला लागलं. तिला नेहमीच त्याच्या रागाची भीती वाटायची. त्याचा राग हँडल करणं तिला कधी जमायचंच नाही. अहो, त्याला बरं वाटत नव्हतं म्हणून सिया त्याचा राग बघून त्याला समजवायचा प्रयत्न करणार म्हणून तू त्याला पाठवण्याचं डिसिजन घेऊन मोकळी झाली. बट कोणाला विचारून? मला विचारलं का तू? विचारणं तर दूर, पण तुला एकदाही असं नाही वाटलं का सिया की मी या कंपनीचा बॉस आहे? माझी कंपनी आहे ही, जिला स्वतःचं रक्त देऊन उभा केलंय मी. सो ॲटलिस्ट एकदा मला इन्फॉर्म तरी करावं. पण नाही, तुला तर सगळीकडे आरवला पाठीशी घालायचं असतं. ठीक आहे, तू घाल त्याला पाठीशी, पण त्याला रिटर्न पाठवायच्या आधी त्याच्या आजच्या रिस्पॉन्सिबिलिटीज तरी एकदा परखून बघायच्या. पण तू ते का करणार ना? तुला त्याने डोकं दुखतंय म्हणून सांगितलं आणि तू विश्वास ठेवलास. बाकी कंपनीचं काही नुकसान होतंय त्याचं तुम्हा दोघांना काय ना? अग्नेयच्या तोंडून निघालेले ते विषारी वाक्य ऐकून इथे सिया अगदी स्तब्धच झाली. तो असं काही बोलेल तिला वाटलंच नव्हतं. अग्नी, काम डाऊन. आपण जरा शांततेत बोलायचं का? सिया, कम अँड सिट हिअर. विष्णूलाही अग्नेयचं बोलणं खटकलं असलं तरी आता सियाकडे बघून त्याला गोष्टी हँडल करणं गरजेचं होतं. नो विष्णू, मला आता कोणाशी शांततेत बोलायचं नाही. या प्रोजेक्टसाठी माझ्या कंपनीने आणि त्या प्रत्येक एम्प्लॉईने इतकी मेहनत केलीये की मी हिच्या सो कॉल्ड मूर्खपणामुळे ती वाया जाऊ देणार नाही. तुम्ही एक काम करा सिया मॅडम, तुम्हीही तुमच्या आरव सोबत घरी जाऊन बसा, कारण तसंही तुम्हाला त्याच्याशिवाय दिसतच काय ना? ही कंपनी तुमच्या हजबंडची आहे म्हटल्यावर काही प्रॉब्लेम झाला तरी तुम्हाला थोडी काही लॉस होणार आहे. तो तर तुमच्या हजबंडलाच होणार ना. बट यू डोंट वरी, तुम्ही फक्त तुमच्या धीराचा विचार करत बसा. रागात अग्नेय इतकं काही सियाला बोलून गेला की कधी तिच्या डोळ्यातले अश्रू गालावर आले तिला देखील समजलं नाही. इनफ अग्नी, आर यू आउट ऑफ युअर माइंड? अग्नेयचा राग आता टोकाला जाताना बघून विष्णूने त्याला मागे ओढलं. सिया, लिसन, आपण बसून बोलू. आणि तो सियाकडे पाऊल टाकणार की ती मात्र रडतच डोळ्यातलं पाणी पुसत तिथून पळतच बाहेर पडली. आज अग्नेयचा एकूण एक शब्द तिच्या हृदयाचे जणू शेकडो तुकडे करून गेलेला. मग कसं थांबणार होती ती तिथे? मग काय वाटतं तुम्हाला, अग्नेयचा राग योग्य होता का की त्याने आधी सियाचं पूर्ण वाक्य ऐकून घेतलं पाहिजे होतं? चूक कोणाची ते हे तर पुढच्या भागात कळूनच जाईल. पण त्याआधी आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आवडला असेल तर लाईकही करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअरही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.